जर आपला एक्स्ट्रा मेंबर आला नाही तर 3 धावांची पेनल्टी इम्प्लिमेंट होईल. ती सूचना मी अगोदरच दिलेली आहे. येस. सन्माननीय बबनजी गुरव, आपणास मी विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. सन्माननीय बबनजी गुरव, आपणास मी नम्र निवेदन आयोजन कमिटीच्या वतीने करतोय की या आणि व्यासपीठावर बसून घ्यायचंय. दरम्यान चांगला कटर, चांगला ब्रेक करतोय बॉल उजव्या त्याच्या बॅटरसाठी. हा लेग ब्रेक. श्रीकांत दादा, प्रीतम सोनुणे, प्रवीण सोनुणे, चेतन आणि इतर सर्व आमच्या ऑर्गनायझिंग कमिटी, त्यांची खरंच मेहनत आहे. फुल टॉस बॉलवर केलाय प्रहार, बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट सीमारेषा पार. कडक षटकार, 6 धावा. फुलटॉस बॉल या मैदानावर थोडासा कठीण आहे गोलंदाजासाठी, त्याची मानसिकता खालावते. बघा या अगोदर चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाजाने, पण त्यानंतर जेव्हा फुलटॉस बॉल फलंदाजाला मिळतो मग शैलेश कुठे थांबणार आहे. लेंथ बॉल, त्या बॉलला पिकअप केलंय आणि पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. जम बसवलाय मैदानाच्या, दम दाखवतोय शैलेश, खेचतोय दुसरा षटकार. बघा काल दिनूने 16 पूर्ण केल्यात. कुठलाही फलंदाज जर 16 पेक्षा पुढे गेला पॉवर प्ले मध्ये 2500, म्हणजे पूर्ण 2 दिवसांमध्ये पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा जो कोणी फलंदाज बनवेल त्याला 2500चं बक्षीस आहे. आता 12 तर आलेले आहेत. वीरने 2 मारले, माफ करा, वीरने 2 षटकार मारलेले आहेत. वीरने आपला तो राजेशाही खेळ देण्याची सुरुवात केली. हुक केलं या मैदानावर तर धावांची भूक पूर्ण केली जाणार नाही, एकच मिळेल. स्ट्रोक चांगला होता नो डाऊट, पण ही एक धाव मिळते डिक्लेरेशन झोनची. आणि आता 13 बनवलेत फलंदाज वीरने आणि आता एक बॉल बाकी आहे. जर चौकार आला तर मग तो पुढे जाईल दिनू कांबळेच्या. आणि पाहूया या ठिकाणी नक्की ही देखील मजा आहे. आयोजन कमिटीने खूप चांगला कॉन्सेप्ट आणलाय. गोलंदाजासाठी देखील बक्षीस आहे. गोलंदाज सुद्धा 3 पेक्षा जास्त विकेट जर मिळवतोय पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर त्याला सुद्धा 2500 रुपयांचं बक्षीस किंग स्पोर्ट्स चारकोच्या वतीनं मिळणार आहे. आतापर्यंत गोलंदाजाने दावेदारी दिली नाही, पण दिनू कांबळेने दिले या अगोदर. फलंदाज या नात्याने त्यांनी काल पॉवर प्लेमध्ये 16 धावा बनवल्यात. तर आता एक मौका आहे वीरकडे, जर चौकार आला तर मग तो त्या स्कोअरपेक्षा पुढे जाईल. 17 त्याच्या वतीनं मिळतील आणि 2500 रुपयाचा दावेदार सुद्धा तो बनेल. शेवटचा बॉल बॉलिंग ट्रॅकवर गौरव पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतोय. इनफॉर्म बॅटर वीरसाठी. शैलेश एन्जॉय करतोय वीरची बॅटिंग. चांगला धावफलक सजवलेला आहे सिद्धेश्वर बॉईजने. फुलटॉस बॉल आणि पॉवर प्लेवर आपली छाप पाडतोय तो म्हणजेच वीर. आणि वीर पॉवर प्ले मधील सर्वात जास्त धावा बनवणारा फलंदाज ठरतोय आणि आता 2500 रुपयाचा दावेदार तो बनतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 18, बिनबाद सिद्धेश्वर बॉईज. प्रीतम दादा आणि प्रवीण दादांचा हा कॉन्सेप्ट आहे आणि नवनवीन कॉन्सेप्ट तर आलेच पाहिजे, तर तुमची स्पर्धा अधोरेखित होते. आणि हा कोणी विचार सुद्धा कदाचित केला नसावा की बॉलरला तुला ते ॲडव्हान्टेज आहे, बॅटर्सला ॲडव्हान्टेज आहे आणि त्यापर्यंत बॉलर्सने पॉवर प्लेमध्ये ती कामगिरी दिली नाही आहे. मिनिमम 3 विकेट्स ही क्रायटेरिया आहे त्या स्टेजसाठी, पण बॅटर्ससाठी मिनिमम 15चं आपण क्रायटेरिया ठेवली होती. काल 16 बनवल्या दिनूने आणि आता 17 बनवलेले आहेत वीरने. तर प्रियम हे गोलंदाजी मार्कवर येत्या सेकंड ओव्हरसाठी. पहिल्या षटकावर सिद्धेश्वर बॉईजचा दबदबा पाहायला मिळाला. त्यापेक्षा आपण जर हे देखील म्हटलं तर वावगं ठरणार नाही की वीरचा दबदबा पाहायला मिळाला. 4 चेंडू घेतले त्याने आणि 17 धावा बनवल्या. शैलेश 1 धाव पूर्ण करून नॉनस्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला. त्याने देखील एन्जॉय केली खरं तर वीरची बॅटिंग. प्रियम बघा 22 मिनिटं 4 षटकांसाठी. लक्षात घ्या जर 22 मिनिटांच्या पलीकडे पोहोचला तर मग 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पास ठेवावे लागते क्षेत्ररक्षक. त्याचमुळे ती सूचना आम्ही सातत्याने देत राहू. त्यानंतर तुमच्या कुठल्याच सूचनेचा विचार आयोजक करणार नाही. सर्व काही तुम्हाला व्यवस्थित नियम समजावून सांगितलेले आहेतच. प्रियम बॉलिंग ट्रॅकवर ड्राईव्ह केले. आता ऊर्जा फलंदाज शैलेशला सुद्धा मिळते वीरची. चांगली ड्राईव्ह, पण आता अजूनही ती घाई करण्याची इच्छा वीरची नाहीये. कॉल होता शैलेशचा पण वीरने नकार दिला कारण वीर डेंजर एंडला होता आणि त्याचमुळे या गोष्टी तपासायच्या असतात. आणि जेव्हा आपण विमानात प्रवास करतो फ्लाईट अटेंडंट काय सांगतात की स्वतःची काळजी अगोदर घ्या मग इतरांची घ्या. त्याचमुळे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तेच आहे.
रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहायचे. वेग तितका आपला आहे का? पण आता वेग तर धावा बनवण्याचा मैदानाच्या आतमध्ये आहे, तो म्हणजे फलंदाज वीरचा. सांगून हवा नाही करायची, आधी करून दाखवायचं, मग वादळ उठवायचं. वादळ मैदानाच्या आतमध्ये वीर या नावाचं खेचतोय, या नावातला तिसरा षटकार. बेधडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये वीरची पाहायला मिळते. चांगला स्ट्राईक रेटने तो एअर स्ट्राईक करतोय. धावसंख्येचा वेग वाढतोय. धावसंख्या पोहोचते आता 25 वर. 8 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 8 चेंडूंवर चांगल्या धावा मिळाल्यात. सिद्धेश्वर बॉईजला नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय का घेतला त्याचं स्पष्ट उदाहरण मैदानाच्या आतमध्ये वीर. हॅमर केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटच्या बॉलवर पोहोचतील स्क्वेअर लेगचा. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. दुसरा झाली प्रयत्न कॉल होता शैलेशचा आणि तो पूर्ण केलेला आहे वीरने. चांगलीच कॉलिंग आणि आता चांगलंच कॉपरेशन दोन्ही फलंदाजांना मिळते. सन्माननीय बबन गुरव साहेब, आपणास मी नम्र निवेदन करतोय, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आयोजन कमिटीच्या वतीने ती सूचना विनंती आलेली आहे. तर सन्माननीय बबनजी गुरव, आपण व्यासपीठावर या आणि या स्पर्धेचा थेट आनंद घ्या. किंग स्पोर्ट्स आपण लोगो सुद्धा पाहतोय tennisaki.in वर. अगदी विकेट किपरच्या मागे आयोजकाने नेहमीच कित्येक लोकल टॅलेंटला जगासमोर आणण्यासाठी मेहनत घेतलेली आहे. थोडासा बाउन्स मिळाला होता, बॅट ग्रिपिंग चुकली होती, पण स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. प्रॉपर बॅटिंग एंडला थ्रो. एक धाव मिळते, एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. आता 4 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकात एक षटकार जरूर आलेला आहे, पण त्या विपरीत जर आपण इतर चेंडूंचा आढावा घेतला तर प्रियमने चांगलाच खेळ दिलेला आहे. एज प्रियमचं कमी आहे, पण क्रिकेटच्या खेळामध्ये वयाला महत्त्व दिलं जात नाही, तुमच्या गुणवत्तेला महत्त्व दिलं जातं. प्रियम लॉफ्ट केलाय आणि वाघ, लहान असो वा मोठा, वाघ वाघ असतो आणि मैदानाच्या आत प्रियम विकेट मिळवतोय. शैलेशचा खेळ संपतोय, धक्का पहिला बसतोय सिद्धेश्वर बॉईज. बबन गुरव यांनीच प्रमोट केलेली टीम सिद्धेश्वर बॉईज आहे आणि त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. बबनजी कुठे तुमचा हात वर करा प्लीज. येस प्लीज या. मग ती जागा लकी आहे का तुमच्यासाठी? म्हणून तुम्ही तिकडेच बसून बघता, पण जसा वेळ मिळेल अशी विनंती आलेली आहे आयोजकांची की आपण व्यासपीठावर या प्लीज. तर चांगला खेळ आतापर्यंत सिद्धेश्वर बॉईजचा पाहायला मिळाला आहे, ज्यामध्ये वीरचा एक सिंहाचा वाटा राहिलेला आहे आणि शैलेश सुद्धा त्याच धाटणीचा खेळ देण्यासाठी प्रयत्न करत होता. स्ट्रोक चांगला खेळला होता, पण अगदी बाउंड्री रोपच्या अलीकडे तो झेल कंप्लीट झाला आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज अनिकेत पोहोचत आहेत आणि प्रियमच्या खात्यात विकेट जाते. लास्ट बॉल ऑफ सेकंड ओव्हर. अजय स्पोर्ट्स, AR स्पोर्ट्स माफ करा, AR स्पोर्ट्स ज्यांच्या वतीने आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी बॅट सुद्धा स्पॉन्सर झालेली आहे, तेच अजय यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस वीरसाठी आलेले आहे. त्यांच्या तुफानी खेळीसाठी ते बक्षीस आमच्याकडे जमा झालेलं आहे वीरसाठी. तुम्हाला अप्रिसिएशन मिळेल तुमचा खेळ चांगला झाला तर. फुल टॉस होता, लो थोडासा डीप होणारा बॉल पोचेल स्क्वेअर लेगला, मिड विकेटला रिकोशिएट झाला आणि डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर गेला. 2 क्षेत्ररक्षकाला चकून गेला. दुसऱ्या षटकाचा शेवट गोड झाला. 4 धावा मिळाला सिद्धेश्वर बॉईजला. 2 षटकाचा खेळ समूह धावसंख्या झाली 1 गडी बाद 32 धावा. 32 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 आफ्टर 2. किंग स्पोर्ट्सच्या वतीने एक बक्षीस आहे अनिकेत सावंत यांच्यासाठी. 3 षटकार 3000 रुपये. बघा हे किंग स्पोर्ट्सचा मोठं मन आहे. मी कालपासून पाहतोय की ते टॅलेंटला ओळखतायत. कुठला खेळाडू चांगला खेळ देऊ शकतो त्यांना माहिती आहे, कुठल्या खेळाडूकडे कुठली गुणवत्ता आहे ते आयोजकांना माहिती आहे. त्याचमुळे मला वाटतं जवळपास सर्वच संघांना किंग स्पोर्ट्सच्या वतीनं बक्षिसं लावली गेलेली आहेत. तर हे मोटिवेशन इम्पॉर्टंट आहे. आयोजकांचं मोटिवेशन खूप कमी ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आणि किंग स्पोर्ट्सच्या वतीनं तेच मोटिवेशन सातत्याने कालपासून आजपर्यंत आणि यानंतर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर 3 षटकार जर अनिकेत सावंत यांच्याकडून आले तर किंग स्पोर्ट्स आयोजन कमिटीच्या वतीने 3000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. या अगोदर तर 1000 रुपयांचं बक्षीस AR स्पोर्ट्सचे अजय यांच्या वतीने वीरभद्रला मिळालेले आहेतच. पण पाहूया यानंतरचा खेळ कुठल्या संघाचा चांगला होतोय. 2 षटकं झालेत. 2 षटकात 16च्या गतीनं 32 धावा बनवलेल्या आहेत. आझम नवीन गोलंदाज पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. हयात 11 गोरेगावसाठी. ड्राईव्ह, काय फ्रंट प्रेस आहे बॅटर वीरकडे, काय वेगानं तो व्रिस्ट मोमेंट यूज करतोय. 4 आर्म्स खूप स्ट्रॉंग आहेत
आणि त्याचमुळे परफेक्शन प्रत्येक स्ट्रोकवर त्याचं पाहायला मिळते. यावेळेस ताकद होती आणि ताकदीचे फटके सातत्याने वीरच्या वतीने पाहायला मिळत आहेत. म्हणून मुंबईचं क्रिकेट किती प्रतिभा संपन्न आहे त्याची जाणीव सातत्याने येऊ लागली. आडव्या बॅटने खेळायचं पण गतीची व्यवस्थित ओळख झाली नाही. यस, AR स्पोर्ट्सचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. म्हणूनच अनिकेत हे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत AR स्पोर्ट्स. वीर, ओके माफ करा, वीर हे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत AR स्पोर्ट्सचे आणि तो खेळ देतोय सुद्धा, ब्रँडेड खेळ देतोय आपल्या संघासाठी, ज्या संघात खेळेल त्यासाठी. पण आजम सुद्धा काय कमी नाही आहे. बॅटची लिडिंग एज, बॉल मागे जातोय फाईन लेगला, धावून धावा पूर्ण करायच्या. जोपर्यंत काळ्या किंवा सफेद पडद्याच्या मागे बॉल जात नाही तोपर्यंत फलंदाजांनी धावून धावा पूर्ण करायच्या आहेत. पंचांच्या निर्णयाची वाट पाहू नका, धावत राहा. दरम्यान एक सिंगल मिळते, धावसंख्या जाते ती म्हणजे 34 आकड्यावर, 34 रन्स ऑन बोर्ड. आझमने हे षटक आतापर्यंत खूप चांगलं हाताळलं हयात 11 गोरेगावसाठी. प्रत्येक षटक वेगळ्याच धर्तीचं असते आणि हे षटक तर हयात 11 गोरेगावच्या बाजूने जाते. फलंदाजाला बाद होऊन परतावं लागते. धक्का दुसरा बसतोय सिद्धेश्वर बॉईजला. इन फॉर्म बॅटर मैदानाच्या बाहेर, वीर बॅक टू पेवेट. तर आता ज्या फलंदाजाने डोकेदुखी वाढवली होती हयात 11 गोरेगाव या संघाची, तो फलंदाज आता बाद झालेला आहे आणि त्याच्या जागेवर पोहोचतोय सोनू, पोहोचतायत अनिकेतची साथ देण्यासाठी. पण टाळ्यांच्या गजरात त्याचं स्वागत झालंय कारण एक चांगला स्टार्ट त्याने आपल्या स्कोर कार्डला दिला आणि तो अपेक्षित असो कुठल्या कॅप्टनला. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी घेतो अशा वेळेला तर तुम्हाला तशीच स्टार्ट हवी असते. ती स्टार्ट एका बाजूनं वीरने दिली, शैलेशने देखील तितकाच चांगला मदतीचा रोल अदा केला होता. त्यानंतर अनिकेतच्या वतीने एक चौकार या अगोदर पण पाहिलेला आहे. सोनू स्ट्रायकर एंडला, बॉल थोडा दूर राहिलेला आहे, नो बॉल, ओव्हरस्टेप. तर यस, बॉलर ओव्हरस्टेप झालेत. फ्रीज बॉक्सच्या पलीकडे बॉल त्यांचा फूट लँड झालाय आणि त्याचमुळे आता थोडासा ॲडव्हान्टेज आहे फलंदाजाला. ऑनलाईन फूट लँडिंग. तर आता फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी मिळालेली आहे फलंदाजाला. धावसंख्येचा वेग आपण पाहूया. सध्या तरी या षटकात नियंत्रणामध्ये आहे हयात 11 गोरेगावच्या, पण आता पुढचा बॉल फ्री हिटचा आहे. धावसंख्या आपण पाहतो झाले 35. पुल करून बॉलला गुल केलंय. एलिव्हेशन प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर आणि त्यातल्या त्यात टायमिंग प्रॉपर. टॅलेंट तर अगोदर आहेच फलंदाजामध्ये. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय, षटकार येतोय 6 धावा. अजून एक जर षटकार आला तर 2000 रुपयाचं बक्षीस जाईल सोनूला किंग स्पोर्ट्सच्या वतीनं. या पुढच्या बॉलवर जर षटकार आला, जो शेवटचा बॉल आहे या षटकातला आझमचा, तर किंग स्पोर्ट्सच्या वतीनं 1000 रुपयाचं बक्षीस आपण सोनूला देणार आहोत. दरम्यान धावसंख्येचा वेग वाढतच चाललेला आहे. 41. बॅटची एज, कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. आझम जबरदस्त बॉलिंग करतोय. या षटकात त्याने 2 महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केलेला आहे. त्याचमुळे प्रत्येक षटक वेगळ्या धर्तीचं असतं, तेच प्रमाण तो मैदानाच्या देतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर बॉईज संघ पोहोचलेला आहे. 41 वर 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. 41 धावा, 3 गडी बाद, 3 षटकांचा खेळ संपला. नवीन बॅटर रिद्धेश मैदानाच्या पोचतायत. सिद्धेश्वर बॉईज या संघाकडून खेळताना ते नेहमीच फायर ब्रिगेडला जॉबला आहेत आणि फायर ब्रिगेडचा जॉब किती कठीण असतो तुम्हाला माहितीच आहे. धावसंख्या झालेली आहे 41 धावा, 41 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. रिद्धेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. नॉन स्ट्रायकर एंडला रिद्धेश असतील आणि स्ट्रायकर एंडला आपण अनिकेत यांना अजूनही पाहतो, ज्यांच्या वतीने एक चौकार आला होता. आता मागच्या षटकामुळे हयात 11 गोरेगाव संघाला अजून जास्त हुरूप येऊ शकतो.
आझमच्या मागच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले. त्यांनी फक्त 9 धावा खर्च केल्या. पहिल्या 2 षटकात 32 होत्या आणि मागच्या षटकामध्ये धावसंख्येचा वेग मंदावण्याचं काम एकच गोलंदाज करू शकला, तो म्हणजेच आझम. पण आता बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत बॉलर मोहम्मद येतात चौथ्या षटकासाठी पंचांच्या उजवीकडून. ओव्हर द विकेट, लेंथ बॉल होता. अँगलचा वापर मोहम्मदने चांगला केला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ त्यांनी निवडला. पहिला बॉल डॉट आला. यंगस्टरवर खूप चांगला भरोसा ठेवलाय हयात 11 गोरेगावचे कॅप्टन. त्याने देखील तरुणांना पुढे केले, प्रमोट केले. तरुणांकडे जो एक गुण असतो. अनिकेत सावंतसाठी प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. फेलिक्स यांच्या वतीने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलंय अनिकेतसाठी. बॅटच्या आउटसाइड एज बॉल कव्हर पॉइंटला. शतरक्षक आहेत अवेलेबल. सर्कलच्या आतमध्ये एक सिंगल मिळते. एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 10 चेंडूंचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. सिद्धेश्वर बॉईज एका चांगल्या धावसंख्येला आधार आणण्याचं काम करतोय. पहिल्या 2 षटकात 32 म्हणजेच एक फायर स्टार्ट त्यांच्या वतीनं मिळालीच. पण मध्यंतरामध्ये आझमचं षटक कामी आलं हयात 11च्या. आणि आता मोहम्मद देखील तितक्याच चांगल्या धाटणीची गोलंदाजी करतोय. फलंदाजांना त्रस्त करतोय, टप्प्यामध्ये बदल करतोय. फ्रूट सलंड बॉलिंग त्याला म्हणतात, की प्रत्येक बॉल वेगळ्या धर्तीचा, वेगळ्या शैलीचा, वेगळ्या टप्प्याचा, वेगळ्या वेगाचा. आणि तीच गोलंदाजी आतापर्यंत मोहम्मदची पाहायला मिळाली. मागच्या 3 चेंडूंवर इतक्या कमी कालावधीमध्ये चांगलीच मॅच्युअर्ड गोलंदाजी मोहम्मदच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. 3 चेंडू त्यांचे अप टू डेट राहिलेत आत्तापर्यंत. पण 3 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्रायकरला फलंदाज आहेत रिदेश. अनिकेतची स्ट्राईक पण नाही करू शकले ते. स्ट्राईक. मिडॉनला बॉल अडवण्याचा प्रयत्न होतोय, पण जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही वेळ घेता प्रतिस्पर्धी फलंदाज, मग तो खेळ त्यांच्या बाजूने घेऊन जातो. आणि त्याच अनिकेतच्या वतीने या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची वाढ आणि 2च्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 45 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. जास्त मोठा रनअप नाही आहे मोहम्मदचा आणि खूप शांत आणि प्रॉपर बॉलिंग स्ट्राईडमध्ये येऊन ते गोलंदाजी करतायत. प्रॉपर प्रत्येक बॅटरचा अप्रोच पाहतायत, त्यांचा स्टान्स ओळखतायत, त्यांचा कम्फर्ट झोन ओळखतायत आणि त्या आधारावर गोलंदाजी हाताळत आहेत. आतापर्यंत चांगलाच खेळ मोहम्मदचा या षटकात पाहायला मिळालाय हयातसाठी. पण अनिकेतला किती वेळ तुम्ही थांबवून ठेवणार. हुक केलाय बॉल. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे. एक धाव मिळेल. शेवटचा एक बॉल बाकी. या चौथ्या षटकातला धावसंख्या जाते ती म्हणजेच 46 या आकड्यावर. 46 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल. पहिल्या षटकात धावा आल्या 18, दुसऱ्या षटकात धावा आल्या 14, तिसऱ्या षटकात धावा आल्या 9 आणि या षटकात आतापर्यंत धावा आलेल्या आहेत 5. म्हणजेच प्रत्येक षटकानंतर ती प्रगती गोलंदाजीची पाहायला मिळाले हयात 11 गोरेगाव या टीमची. आणि आवश्यक आहे, पहिल्या षटकावर जर काम झालं नाही तर मग निराश होऊन चालत नाही. तुम्हाला तो फोकस ठेवावाच लागतो की आपण एक चांगला खेळ देऊ शकतो, आपण वापसीचा खेळ देऊ शकतो. आणि तेच आतापर्यंत हयात 11 गोरेगाव संघाच्या वतीने पाहायला मिळालंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट मोहम्मद. आणि अशा पद्धतीने षटक संपले 4 आणि 4 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 46 धावा. 46 धावा 3 गडी बाद. प्रथम फलंदाजी करताना सिद्धेश्वर बॉईज. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी, अजूनही एका षटकाचा खेळ बाकी. पाहूया या शेवटच्या षटकावर सिद्धेश्वर बॉईजची बाजी लागते की एका बाजूला गोलंदाजी हयात 11 गोरेगावची पाहायला मिळते. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये खूप चांगली कामगिरी सर्वजण निभावत आहेत. श्रीकांत दादा, प्रीतम सोनुणे, प्रवीण सोनुणे, चेतन शेरू, धर्मेश जेटवा, करण चव्हाण, रोहन राणे, अनिकेत महाडिक, सौरभ सिंग तसेच नील ठक्कर या सर्वांची कामगिरी उल्लेखनीय राहिलेली आहे. हा सण आहे खरं तर किंग स्पोर्ट्सचा, ज्या वेळेला 2 दिवस सर्व मेंबर सुट्टी काढतात कामावर आणि या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी आपले अंग मेहनत देतात. आणि त्याचमुळे हा सणच आहे किंग स्पोर्ट्सचा, वार्षिक सण आहे असं देखील आपण म्हणू शकतोय. आणि एका सणात भागत नाही म्हणून अजून एक सण ते साजरा करणार आहेत. 22 मार्च ते 23 मार्च 2025ला अजून एक स्पर्धा
सेक्टर क्रमांक 4 चारकोप कांदिवली पश्चिमच्या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर गोलंदाजीसाठी आता बॉलर येत आहेत ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. गौरव ओव्हर द विकेट. चकवा देणारा बॉल, हे तर मिस्ट्री आहे हयात 11ची. पहिल्या षटकात जरी ते महागडे ठरले पण त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा मौका मिळाला आणि 5व्या षटकाची सुरुवात डॉट नाही करते. धावसंख्या थांबलेली आहे 46 वर. 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. पुल करून बॉलला गुल करायचं होतं पण बॉल आहे डीप मिड विकेटला. सोपा झेल संपतोय फलंदाजाचा खेळ. धक्का चौथा सिद्धेश्वर बॉईज. बघा 2 षटकानंतर 32 धावा होत्या आणि या स्पर्धेचा हायेस्ट स्कोर आहे 57. तो पार करण्याचा मौका सिद्धेश्वर बॉईजकडे होता पण मध्यंतरीच्या षटकांमध्ये तितक्या धावा मिळाल्या. त्यातल्या त्यात इन्फॉर्म बॅटर वीर बाद झाला, शैलेश बाद झाला, अनिकेत बाद झाला आणि आतापर्यंत सोनूला तितका सूर बसला नव्हता. फ्रिद्देश देखील स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासमुळे आता नवीन बॅटर पोहोचतोय 6व्या क्रमांकावर देवराजकडे स्ट्राईक असेल आणि अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या 46 झाले. 46 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 4. 46 धावा, 57चा सर्वोच्च धावफलक आहे या स्पर्धेतला. त्याकडे जाण्याचा तर सरळ सरळ मोका होता जसा आपण सुरुवातीचा खेळ पाहिला सिद्धेश्वर बॉईजचा. पण त्यानंतर जितकी जास्त षटकं तितका बदल डावामध्ये घडत असतो आणि तोच बदल घडला आणि गोलंदाजांची कामगिरी उल्लेखनीय पाहायला मिळाली. तर लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला आहेत म्हणजेच देवराज स्ट्रायकर एंडला आणि बॉलिंग ट्रॅकवर गौरव. आतापर्यंत एकही धाव या षटकात त्यांनी खर्च केली नाही, किंबहुना एक विकेट सुद्धा मिळवली. आखोटोप्याचा बॉल पुल केलाय आणि आता मात्र मौका मिळाला होता तो मौका त्यांनी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान एकदा पळून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न केले जातील. बॅकअप आहे पण 2 धावा काय रोखू शकत नाही. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ होते आणि 2 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 48 वर. अजून जास्त एलिव्हेशन जर मिळालं असतं 2 फूट जास्त एलिव्हेशन मिळालं असतं कदाचित डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल गेला असता. पण आता स्ट्राईक मिळालेली आहे फलंदाज देवराजकडे. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या 3 चेंडूंवर 10 धावा जरी आल्या तर एक चांगला कॉन्टेस्ट सेकंड इनिंगमध्ये पाहायला मिळू शकतोय. वेगवान तेस्तर्रार टो क्रशिंग यॉर्कर. या प्रश्नाचं उत्तर फलंदाजाकडे नव्हतं. गौरवने विकेट मिळवले आणि मागच्या षटकाचा जो राग होता, पहिल्या षटकाचा राग, तो राग आता तो व्यक्त करतोय आणि खूप चांगली आग त्याची गोलंदाजाची मैदानाच्या पाहायला मिळाली. या षटकात त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश पोहोचतायत. अनिकेत नेमका नॉनस्ट्रायकर एंडला करतोय काय हे समजून घेणं गरजेचं आहे की स्ट्राईकवर कोणी जायला पाहिजे. पण जर तुम्हालाच फिनिशर बनायचं आहे मग तसं काय घडत नाही, प्लॅनिंग लागते. अनिकेतला या मैदानाचा अनुभव आहे किंवा या अगोदर अनिकेत चांगला खेळतोय तर त्याला स्ट्राईक मिळणं आवश्यक होतं पण ते मिळाले नाही आणि ते नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबले मागच्या 4 चेंडूंपर्यंत. आणि आता 5व्या चेंडूसाठी आकाश स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. गौरवची चतुराई गोलंदाजी करताना त्यांनी देखील माहिती आहे अनिकेतचा अप्रोच काय आहे. त्यांना नॉन स्ट्रायकर एंडला थांबवून ठेवलंय आणि ते थांबून राहतील का तर पाहूया. नाही, आता स्ट्राईक त्याला शेवटच्या बॉलवर मिळते. सरते शेवटी स्ट्राईक आता अनिकेतकडे जाते आणि आतापर्यंत या षटकावर वचक, दरारा, दबदबा फक्त आणि फक्त हयात 11 गोरेगाव या संघाचा राहिला आणि त्यात गोलंदाज गौरवचा दबदबा राहिला. साईनाथ नॉन स्ट्रायकर एंडला थांबतील आणि स्ट्रायकर एंडला अनिकेत सावंत. धावसंख्या 50 ओलांडेल का हा प्रश्न आता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झालेला आहे. या अगोदर 65 धावांच्या पलीकडे जाऊ शकेल असंच प्रोजेक्टेड स्कोर सांगत होता पण आता मात्र चित्र पलटलेले आहे. 48 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा एक बॉल बाकी या षटकातला. गौरव टू अनिकेत सावंत. अनिकेतने जर हा स्ट्रोक खेळला, जर तो मैदानाच्या बाहेर गेला तर 50 पूर्ण करण्याचं स्वप्न सिद्धेश्वर बॉईजचं होऊ शकेल आणि पाहूया ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनिकेत तशी मेहनत घेतोय का. गौरव फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. बॉलवर पोहोचताय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्यासाठी प्रयत्न बॉलिंग एंडला थ्रो करण्याऐवजी बॅटिंग एंडला थ्रो केला आणि फलंदाज पोहोचू शकला नाहीये. त्यामुळे फक्त एक धाव मिळते. एक धाव पूर्ण धावसंख्या 49 जिंकण्यासाठी 50चं लक्ष म्हणजे मागच्या 18 चेंडूमध्ये फक्त 17 धावा मिळालेल्या आहेत सिद्धेश्वर बॉईजला. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. 30 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन.
जास्त वेळ न घेता इनिंग ब्रेकमध्ये, ओव्हर ब्रेकमध्ये, मॅच ब्रेकमध्ये टाइमपास करू नका. मॅच ऑन ठेवा जेणेकरून आपण चांगलाच वेळ युटिलाइज करू शकू. सन्माननीय बबनजी गुरव, आपणास नम्र निवेदन करतोय आम्ही, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. आपणास नम्र निवेदन आयोजन कमिटीच्या वतीनं आहे, आपण या व्यासपीठावर आपल्या सहकाऱ्यांसोबत या आणि आनंदाने या स्पर्धेचा लाभ घ्या. 50 धावांचं लक्ष्य आहे आणि ते पूर्ण करायचं 30 चेंडूंमध्ये. चला 2 बॅटर्स, हयात 11 गोरेगाव, फास्ट चला, कारण अंतिम सामना किमान 5 षटकाचा झालाच पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे. ट्वेल्थ मॅन खेळू शकणार लक्षात घ्या त्याला. यस, तुम्हाला तीच भूमिका घ्यायची. या पन्नाचं लक्ष आहे. चला, स्ट्रायकर एंडला इस्रार आहे, नॉन स्ट्रायकर एंडला शाकिब. इस्रार आणि शाकिब हे सुरुवात देतील. हयात 11 या संघाला आणि बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. पहिल्या क्रमांक षटक हाताळण्यासाठी देवराज येत आहेत. तर 50 धावा. चला, बबनजी गुरव आणि त्यांचे पूर्ण साथीदार किंवा त्यांचे सहकारी मित्रमंडळी या, आपणास मनपूर्वक विनंती, आपण व्यासपीठावर या. तर 50चं लक्ष आहे. चला, टायमर स्टार्ट होते. 22 मिनिटाचा कालावधी 4 षटकांसाठी. पहिला बॉल ड्राईव्ह केलंय, फॅन्टास्टिक स्ट्रोक सिलेक्शन. पहिल्याच बॉलवर आपली ताकद इस्रार दाखवतोय, चौकार खेचतोय, सुरुवात दमदार देतो हयात 11ला. चौकार आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग खरं तर मैदानाच्या आतमध्ये इस्रारच्या वतीनं अपेक्षित आहे, होती आणि ती पाहायला मिळते सुद्धा. लेंथ बॉलला ड्राईव्ह करताना लॉंग ऑफच्या दिशेने खेळला. पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये अशाच फटक्यांची आवश्यकता असते आणि ते फटके आता इस्रारच्या वतीने पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर चौकार आलेला आहे देवराजच्या विरोधात इस्रारचा. बॅट अँड पॅड मधला बॉल ड्राईव्ह केला, गॅपकडून बॉल मागे जातोय. क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरचा बॉलवर पोहोचेल, एक सिंगल कंप्लीट केली जाते. बॉलिंग एंडला थ्रो, तोपर्यंत धावखेडचा विचार येत नाही मनामध्ये. एखाद्या बॅचची होते वाढ धावसंख्या पोहोचते 3 आकड्यावर. 3 रन्स ऑन बोर्ड, सॉरी माफ करा, 5 रन्स ऑन बोर्ड. 5 धावा धावफलकावर जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 28 चेंडू आणि 45 धावांची गरज. पुन्हा एकदा लॉफ्ट केलंय, यावेळेस क्षेत्ररक्षकाला कामावर लावलंय. स्ट्रेट लॉंग ऑफ मोकळं होतं आणि बॉल यावेळेस नाही थांबत आहे, जातो सीमारेषा पार. लगातार दुसरा चौकार. फलंदाज इस्रार, अनस्टॉपेबल बॅटिंग. आता इस्राच्या जागेवर शाकिब देखील तो रोल अदा करतोय, कारण इस्रार नॉन स्ट्रायकर एंडला आहे. तर दोन्ही फलंदाजांच्या वतीने आता तशाच धाटणीची, तशाच शैलीची, तशाच आक्रमकतेची, तशाच पद्धतीची फलंदाजी म्हणजे व्ही मध्ये खेळत आहेत. या अगोदर इस्रारने व्ही मध्ये स्ट्रोक खेळला वाईड ऑफ लॉंग ऑफला, आता शाकिबने खेळला स्ट्रेट लॉंग ऑफला. त्याचमुळे त्यांनी ते क्षेत्र व्यवस्थित ओळखलेलं आहे की पॉवर प्लेमध्ये सरळ बॅटचा वापर करून जास्तीत जास्त धावा आपण गोळा करू शकतो आणि तोच अप्रोच दोन्ही फलंदाजांचा. एक चौकार इस्रारचा आणि एक चौकार शाकिबचा. धावसंख्या झालेली आहे 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावा. शाकिब ऑन स्ट्राईक, बॉलिंग ट्रॅकवर देवराज. ऑन साईडला फिरून मारला हा बॉल, पण बॉल कुठे गेलाय ते देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. डिक्लेरेशन झोनमध्ये की 6 धावांसाठी डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला.
बॉल जाऊन लँड होते तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते 10 वर. जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 20 चेंडू 40 धावा. 20 balls and 40 runs required to win. स्ट्रायकर एंडला फलंदाज शाकिब. देवराज चांगला बॉल थोडासा खाली ठेवला होता आणि त्याचमुळे थोडासा ऑफकोर्ड अप्रोच फलंदाजी करताना शाकिबचा पाहायला मिळाला. ऑन दी स्टंप थ्रो आणि कधी कधी नेम लावणं सुद्धा चुकीचं ठरतंय का तेच प्रमाण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डिरेक्ट हिट जरूर होता पण आता त्या गोष्टीचा फायदा फलंदाजी करणाऱ्या संघाला झाला. 2 धावांची मदत मिळाली. धावसंख्या पोहोचते 12. जिंकण्यासाठी अजून 38 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत तर 25 चेंडू आणि 38 धावांची गरज. सॉरी माफ करा, हा 25 ना, 25 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 38 धावांची. अगोदर आस्किंग रन रेट हा 10चा होता आणि आता जितक्या वेगानं हा स्कोअर चाललाय आस्किंग रन रेट कमी होऊ लागलेला आहे. धीम्या गतीचा बॉल केलाय प्रहार. बॉलला थेट पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषा पार. पहिल्या षटकाचा शेवट दमदार. मिळतील धावा 6 षटकार आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर 50चा पाठलाग करताना हयात 11 गोरेगाव संघ पोहोचतोय 18 वर. जिंकण्यासाठी 24 चेंडू 32 धावांची गरज. प्रवीण भाऊ, इंडिव्हिज्युअल हायस्ट स्कोर पाहिजे ना पॉवर प्ले मध्ये? इंडिव्हिज्युअल टीम ना? चला, अशी सूचना, थोडीशी अपडेटेड सूचना आलेली आहे की पॉवर प्ले मध्ये दोन्ही फलंदाजांनी मिळून जो स्कोर केला तो मोजला जाईल. म्हणजे टीमला ते बक्षीस आहे. तर आतापर्यंत ते बक्षीस आता दोघांचं सेम असेल प्रवीण दादा? नाही नाही, बॅटर्सने दोन्ही इनिंग मध्ये सेम स्कोर आहे. पहिल्या इनिंग मध्ये पण पॉवर प्लेच्या 18 आलेत आणि दुसऱ्या इनिंग मध्ये पण पॉवर प्लेला 18 आलेत. तर मग बक्षीस वाटून जाईल, लक्षात घ्या. ती देखील एक सूचना आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. जर एकाच स्कोरवर 2 संघ आले तर मग बक्षीस वाटून दिलं जाईल. चला, देवराज यांचं षटक संपलंय आणि नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर राहुल येत आहेत. राहुलचा पहिला बॉल डॉट आलेला आहे. हे डॉट बॉल्स आवश्यक आहेत सिद्धेश्वर बॉईजसाठी, कारण या अगोदरच खर्च खूप जास्त झालाय देवराच्या षटकावर. त्याचमुळे काही आता वाचवून ठेवावं लागेल उर्वरित 4 षटकांसाठी. त्यासाठी डॉट बॉलची आवश्यकता आहे आणि आता राहुलच्या वतीनं डॉट बॉलने सुरुवात होते या षटकाची. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेतात. स्ट्रायकर एंडला फलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच इस्रार आहेत आणि नॉन स्ट्रायकर एंडला शाकिब. शाकिबने चांगली सुरुवात दिली. जशी सुरुवात वीरने या अगोदर दिली होती तशी सुरुवात शाकिबने दिली. इस्रार स्ट्रायकर एंडला. चला, वेळ चालूच आहे, थांबू नका प्लीज. त्या सूचना मी देत राहू कारण अंतिम सामना 5 षटकांचा आहे. आम्हाला त्या सर्व गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. पिकअप स्ट्रोक खेळायचा होता पण बॉल पोचतोय मिड विकेट्सला. क्षेत्ररक्षक पोचतायत बॉलवर. थोडासा स्ट्रगलचा पार्ट आपण दोन्ही क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला पण चांगला बॅकअप होतं डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचं. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजून 30 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 22. राहुल ओव्हर द विकेट. फुल टॉस ड्राईव्ह केलंय. सरळ बॅटचा वापर करतात क्षेत्ररक्षक. लॉंग ऑफचे बॉल कलेक्ट करतायत. आता मार्जिन ऑफ एरर 0 ठेवावं लागेल सिद्धेश्वर बॉईजला, कारण या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर तेच तत्व आहे की चुका झाल्या नाही पाहिजेत. एक्स्ट्राजला दूर ठेवावं लागेल आणि त्याचमुळे आता त्याच प्लॅनवर फोकस राहावं लागणार आहे सिद्धेश्वर बॉईजला. 3 चेंडूचा खेळ संपलाय. राहुलच्या षटकातला इकॉनॉमिकल ते राहिलेत. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर डबल आणि तिसऱ्या बॉलवर सिंगल. धावसंख्या 21. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 21 चेंडू 29.
ड्रायव्हिंग लेंथवर बॉल होता, लॉंग ऑनला झेल देऊन फलंदाजाचा खेळ संपला. मच निडेड विकेट फॉर सिद्धेश्वर बॉयज. मिळतोय तो राहुल, पहिला फलंदाज बाद. हयात 11 गोरेगाव. राहुल विकेट मिळवत आहेत, मच निडेड विकेट. आणि त्या विकेटने थोडंसं आत्मबळ वाढेल आता सिद्धेश्वर बॉईजचं. कारण फलंदाजाने त्रास दिला होता आणि त्रास दिल्यानंतर मग तुम्हाला त्या त्रासाचा पाठपुरावा करावा लागतो आणि त्यासाठी नेमकं काय करायचं ते ठाऊक होतं गोलंदाज राहुलला. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज पोहोचत आहे स्ट्रायकर एंडला. धावसंख्या 21, गडीबाद 1, जिंकण्यासाठी 29 ची गरज. ड्रायव्हिंग लेन पुन्हा एकदा थ्रो बॅटिंग एंडला एक सिंगल मिळते, स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता इस्रार आपण पाहतोय. शेवटचा एक बॉल बाकी. बघा हे सरप्राइझिंग नाही आहे, पण राहुलने खूप चांगला खेळ दिलाय. खरं तर मागच्या षटकावर जेव्हा जास्त धावा खर्च होतात अशा वेळेला तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असायला पाहिजे आणि तोच बॅकअप प्लॅन राहुलचा आहे सिद्धेश्वर बॉईजकडे. धावसंख्या 22. यावेळेस पूल केलंय आणि बॉलला काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर गुल केलंय. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, पॉवरफुलस बॅटिंग बाय बॅटर इस्रार षटकार. अठरा चेंडू आणि 22 धावांची गरज जिंकण्यासाठी. 18 बॉल्स अँड 22 रन्स रिक्वायर्ड टू विन. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर पहिल्या डावाचा आढावा घेतला तर 32 होत्या. दुसऱ्या डावाचा आपण आढावा घेतला तर 28 आहेत. चला टाइम चालू आहे तुमचं, लक्षात घ्या मित्रांनो. वी आर रेडी फॉर यू. तुमच्यासाठीच आम्ही आहोत. तुम्हाला चांगला खेळ देण्याची प्रेरणा आम्ही करतोय. तर वेळ व्यवस्थित लक्षात घ्या. वेळेला महत्त्व दिलं तर वेळ तुम्हाला महत्त्व देईल. आणि त्याचमुळे आता पाहूया ते महत्त्व ओळखताना षटकाची हाताळणी करण्यासाठी कोण येतोय. वीर येतोय. यस, वीरने जसा खेळ दिला होता फलंदाजीचा तोच खेळ आता गोलंदाजी द्यावा लागणार आहे. सिद्धेश्वर बॉईजसाठी नाव या संघाचं मोठं आहे या परिसरामध्ये, तर तसाच खेळ देण्याची आता गरज येऊन बसलेली आहे. मागणी तसा पुरवठा हे जे तत्व आहे अर्थशास्त्रामध्ये, क्रिकेटच्या खेळामध्ये देखील ते लागू होतं. आणि त्याचमुळे आता जी मागणी आहे त्याचा पुरवठा करावा लागेल सिद्धेश्वर बॉईजला. 18 चेंडूने जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 22ची. यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी पंच केलाय बॉलला. कव्हर झोन मध्ये बॉल जातोय. दरम्यान धावत राहा मित्रांनो, धावत राहा. जोपर्यंत पंचाचा कॉल येत नाही धावत राहा. वेट फॉर अंपायर पण तुम्ही धावत राहा ना, जेणेकरून नंतर मग तुमच्या सूचनेचा विचार केला जाणार नाही. यस, षटकार येतोय. सामना हयात 11च्या बाजूनं झुकवणारा षटकार येतोय. हा स्ट्रोक देखील आपण रिप्लेमध्ये पाहिला. 26.in वर पंच केलाय. थोडासा दुरून हा स्ट्रोक खेळला होता. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये षटकार मिळाला आणि धावसंख्या पोहोचते 34. तर धावसंख्या आपण पाहतोय झाले 34 धावा. जिंकण्यासाठी तर आवश्यकता आहे 16 धावांची. थोडं सोपं झालेलं आहे. 17 चेंडू 16 धावा, पण क्रिकेटचा खेळ आहे यावर तर नेहमीच आपण विश्लेषण करतो की खूप काही घडायचं असते तेव्हाच असं काहीतरी होत असतं. आणि आता हा डॉट बॉल आलाय. षटकारानंतर डॉट बॉल आणि यानंतर देखील तसाच खेळ अपेक्षित आहे. काल देखील आपण पाहिलं लो स्कोरिंग बॅटल्स हाय व्होल्टेज झाल्या होत्या. आज देखील सकाळपासून आपण पाहतोय धावसंख्येचा वेग जेव्हा जास्त होतो अशा वेळेला तो अचानकपणे कमी होऊ शकतो. फक्त तुमच्याकडे असावं तर ते जिद्दीचं तंत्र, आणि तीच जिद्द मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज वीरची पहिल्या चेंडूवर षटकार जरी आलाय पण त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. जी आवश्यकता आहे ती आवश्यकता ओळखताना आता तंतोतंत पिचिंगचे चेंडू तो हाताळतोय आणि आता सामन्यामध्ये पुन्हा एकदा परत येण्याचा, सामन्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो सिद्धेश्वर बॉईज कडून वीर. धावसंख्या थांबली आहे 34 वर. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 16 धावांची गरज. 15 बॉल्स अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. स्ट्रायकर आणि फलंदाज आहेत सूरज.
हलक्या बॉलला प्लेस केलाय, वेळ काढून घेण्याचा प्रयत्न सुरतचा, स्ट्राईक रोटेट केली आणि स्ट्राईकवर आणलाय फलंदाज इसरारला. एका धावेची वाढ होते, एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते 35. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 15ची. बॉल शिल्लक 14 चेंडू 15. एक एक धाव महत्वाची, एक एक चेंडू महत्वाचा, एक एक क्षण महत्वाचा आणि त्या महत्वाच्या क्षणांना ओळखताना आपला महत्वपूर्ण खेळ वेळेवर देणं आवश्यक होऊन बसतो. पाहूया या ठिकाणी वीर अडवू शकेल का इसरारच्या प्रयत्नांना. लॉफ केलंय, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑन आहे आणि लॉंग ऑनला झेल देऊन इसरारचा खेळ संपला. प्रयत्नांना थांबवलंय वीरने. इसरारच्या महत्वपूर्ण धक्का तरी बसवलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय तो म्हणजे सिद्धेश्वर बॉयज. धावसंख्या 35 असताना दुसरा फलंदाज बाद हयात 11 गोरेगावचा. मॅन ऑफ द मॅचच्या ज्या जर्सी आम्हाला स्पॉन्सर झालेल्या आहेत त्या अजय स्पोर्ट्सचे मालक अजय, आपण असं नम्र विनंती करतोय की आपण या व्यासपीठावर येऊन क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे. अजय स्पोर्ट्सचे मिस्टर अजय, आपण असं नम्र निवेदन करतोय की आपण व्यासपीठावर येऊन या क्रिकेटच्या खेळाचा आनंद घ्यायचा आहे, अशी विनंती आम्ही आयोजकांच्या वतीने करतोय. दरम्यान मॅच गरमागरम झालाय. जसा गरमागरम चहा आमच्या कॉमेडी डेस्कवर आहे तसाच गरमागरम सामना प्रेक्षकांना अनुभवण्याची संधी मिळते. कारण किंग स्पोर्ट्सच्या वतीनं हे जे नियोजन आहे ते प्युअर क्रिकेटसाठी. मला असं वाटते प्रवीणजी जवळपास सर्व खेळाडू मुंबईतलेच आहेत, जवळपास फक्त मुंबईतले आहेत. आणि मुंबईतलं क्रिकेट किती भव्य आहे त्याचं प्रमाण तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून मिळते, या आजच्या दिवसभरातल्या क्रिकेटच्या माध्यमातून मिळते. आणि त्याचमुळे असं वाटलं होतं की जेव्हा इसरार फटकेबाजी करत होता की हा सामना झटकन संपेल की काय, पण क्रिकेटच्या खेळामध्ये असं कुठे लिहून ठेवलंय की शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला तो प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न केलात तर तुम्हाला जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करता येते आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये वीर आपल्या संघासाठी 100% योगदान देतोय. हवेत आहे बॉल, बोका पुन्हा एकदा लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक येतोय, पुन्हा एकदा झेल टिपतोय, खेळ आपल्या नावावर करतोय. लगातार 2 धक्के वीर बसवतो. हयात 11 गोरेगाव संघ अडचणीत येतोय. लगातार दुसऱ्या धक्क्याने तिसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या थांबले 35 वर. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. 12 बॉल्स अँड 15. चला चला टीम हडल नको, चला आपण क्षेत्ररक्षण लगेच फैलवून घ्यायचं आहे आणि नवीन बॅटर हयात 11 गोरेगाव संघाकडून मैदानाच्या पाठवून द्या फास्ट. 12 चेंडू 15. इक्वेशन काय होतं पहिल्या चेंडूवर जेव्हा षटकार आला तेव्हा इक्वेशन होतं 17 चेंडू 16 आणि आता इक्वेशन आलेलं आहे 12 चेंडू 15. त्याचमुळे मागच्या 5 चेंडूंवर 2 विकेट्स तर वीरने मिळवले, फक्त 1 धाव त्यांनी खर्च केली आणि त्याचमुळे एक आयकॉनिक खेळ सिद्धेश्वर बॉईजसाठी वीरच्या वतीने पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे आता पुन्हा एकदा पूर्ण संघ हा आत्मविश्वासाच्या वरच्या दर्जावर येऊन पोहोचलेला आहे. पण आता पाहूया नवीन आलेला फलंदाज हयात 11 गोरेगाव या संघाकडून कोण आहे जो आपल्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाईल. राहुल अरबाज हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतो हयात 11 या संघाकडून, जो आपण नॉन स्ट्रायकर एंडला पाहणार आहोत. अरबाज आणि स्ट्रायकर एंडला फलंदाज आहे ते म्हणजेच सूरज, ज्यांच्या वतीने एक षटकार या अगोदर आपण पाहिला पडता. हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून. आणि या षटकाला हाताळण्यासाठी राहुल येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात स्ट्रायकर एंडला रायटी बॅटर सूरज. ड्राईव्ह केलंय, बॉल अलॉंग द ग्राउंड पोहोचतोय, लॉंग ऑफला. बघा जीवाचं रान करतात बॉल अडवण्यासाठी, कारण त्यांना माहिती आहे की कित्येक प्रयत्न आपण केले तर कुठेतरी आपण यश संपादित करू शकतो. आणि त्याचमुळे एका प्रयत्नांवर थांबून चालणार नाही, तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा द्यावी लागेल. आणि तेच देताना आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला 2 धावा मिळते. 2 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 37. जिंकण्यासाठी आवश्यकता 11 चेंडू आणि 13 धावा. 11 बॉल्स अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. आपण पाहतोय नगरसेविका चषक 2025. फोर्स केलंय बॉलला, 2 क्षेत्ररक्षकांना कामावर लावलंय पण दोघांना भेदून बॉल जाईल सीमारेषा पार. स्ट्रेट लॉंग ऑन क्लिअर, चौकार, 4 धावा.
4 धावा मिळत आहेत आणि 4 धावांच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 41 आकड्यावर. आता पुन्हा एकदा सामना झुकवलेला आहे या चौकाराने. सूरजने हयात 11च्या बाजूने जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. त्याचमुळे जे नाही व्हायचं होतं ते घडलेलं आहे असंच कुठेतरी आता चर्चा होते. मैदानाच्या आतमध्ये चर्चा करू नका प्लीज. मॅच ऑन ठेवा कारण टायमर तुमचं चालूच आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण देखील त्या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि सारं क्रिकेट आपण पाहिलं तर एक आता प्रस्थ राहिलेलं आहे प्रत्येकाचं. जिंकायचं आहे प्रत्येकाला पण प्रत्येकजण जिंकणार नाही हे सुद्धा सत्य आहे. धावसंख्या 41 जिंकण्यासाठी 10 चेंडू 9ची गरज आहे. मॅच अजून संपली आहे कुठे? मॅच बाकी आहे. निकाल बाकी आहे. आपट मारवता शॉट ऑन पुल केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये साईनाथ. उत्कृष्ट आयोजक सुद्धा आहेत. कांदिवलीमधील देखील नॉस्टार ट्रॉफी या स्पर्धेत त्यांचं देखील नेहमीच उल्लेखनीय कार्य राहतं. ते आपण पाहतोय डीपमध्ये काऊ कॉर्नर पोझिशनला. दरम्यान धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 42. जिंकण्यासाठी 8ची गरज आहे. राहुल आपला पूर्ण अनुभव झोकून चेंडूंची हाताळणी करतोय पण तितकाच चांगला खेळ फलंदाजांचा होतोय हे देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पण 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8ची गरज आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. बॉलिंग मार्कवर राहुल तयार. चांगला बॉल ड्राईव्ह केलंय. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. सिंगल मिळते. एका सिंगल धावफलक पुढे जाते आणि धावसंख्या जाते ती म्हणजेच 43 वर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 8 चेंडू 7 धावा. सामना जबरदस्त रंगलेला आहे. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करणारा आहे. टॅलेंट तर प्रत्येकाकडे आहे पण तो टॅलेंट दाखवावा लागतो आणि पाहूया तो टॅलेंट कोणाकडे आहे. एका बाजूला राहुल तर आपल्या अनुभवाची प्रचिती देतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकरला फलंदाज देखील काय माघार घेण्याची इच्छित नाहीये. क्रॉस बॅटेड साईनाथ आहेत. साईनाथ डीपला झेल टिपतात. फलंदाज बाद होतोय. सामना फॅन्टॅस्टिक होतोय. रंगतदार होतोय. प्रेक्षकांची अपेक्षा पूर्ण करणारा होतोय. धक्का बसतोय तो म्हणजेच हयात 11 गोरेगाव. चला 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 जे अंपायर डिसिजन आहे ते द्या. 7 चेंडू 7ची गरज आहे. 7 चेंडू 7 धावा. 7 बॉल 7 रन्स. 7 चेंडू 7 धावा. चला मॅच ऑन ठेवा प्लीज प्लीज प्लीज. बॅट्समॅन 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. 7 चेंडू 7ची गरज. झाला मॅच ऑन करा मित्रांनो प्लीज. वी आर रिक्वेस्टिंग टू यू. सो प्लीज अंतिम सामना देखील तितकाच महत्त्वाचा आहे. तर येस जसा मी राहुलचा उल्लेख केला. राहुल आपला पूर्ण अनुभव झोकतोय या षटकामध्ये आणि म्हणूनच अशक्य गोष्ट शक्य करण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे प्रयत्न. आणि तोच प्रयत्न सातत्याने गोलंदाज राहुल करतोय. एक चौकार जरी आला होता या षटकामध्ये पण तरी देखील त्याला बायपास करताना त्यानंतर चांगली गोलंदाजी राहुलच्या वतीने पाहायला मिळाली. 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. कंपल्सरी चेस आहे. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच प्रकाश. फ्रेश बॅटर आहे. शेवटचा बॉल या 4थ्या षटकातला. जबरदस्त सामना दोन्ही संघांकडून पाहायला मिळतोय. ओ फुल टॉस होता. बॉल विकेट किपर दिशेनं डिरेक्ट व्हायला हवा होता. तसं झालं नाहीये पण एक धाव मिळते. एक सिंगल पूर्ण होते. सामना शेवटच्या षटकावर. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. 6 बॉल्स अँड 6 रन्स रिक्वायर्ड टू बी. 6 चेंडू 6 धावा. चला मॅच ऑन टू मॅच ऑन टू प्लीज प्लीज प्लीज. एकत्र येऊ नका. शेवटचे 6 बॉल्स हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल त्याचीच मात्र कुठेतरी आता शहानिशा होते आणि पाहूया तो गोलंदाज कुठला निवडला जाईल. तुम्ही कोण आहात त्यापेक्षा तुम्ही कोण बनू शकता या गोष्टीला महत्व आहे आणि त्याचमुळे आता मॅच विनर कोण बनतोय त्यावर सर्वांचं लक्ष केंद्रित झालेलं आहे. मॅच विनर कुठला गोलंदाज आहे, मॅच विनर कुठला फलंदाज आहे त्याचं प्रमाण तुम्हाला या षटकात पाहायला मिळेल. आणि पाहूया त्यासाठी आपण सर्व प्रेक्षक सज्ज आहोत. पाहतोय शिवसेना शाखा क्रमांक 18 पुरस्कृत किंग स्पोर्ट 4 कोप आयोजित नगरसेविका चषक 2025 ही स्पर्धा दुसरा दिवस आहे आणि आता काही क्षणातच आपण
शेवटच्या टप्प्यावर पोहोचणार आहोत, म्हणूनच अंतिम सामना 5 षटकांचा व्हायला हवा अशाच सूचना आम्ही सातत्याने देतोय, जेणेकरून तुम्हाला देखील तुमच्यातला एक संघ त्या ठिकाणी असू शकेल. शेवटचे 6 बॉल्स 6 धावांची गरज आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाज येतोय सिद्धेश्वर बॉईज कडून. अरमान येतोय. अरमान आपल्या संघाचा सन्मान टिकवेल का, त्यासाठी पाहूया तसं आव्हान तो स्वीकारेल का. एका बाजूला स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच मिस्टर प्रकाश आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत अरबाज. अरमान टू प्रकाश. 6 चेंडू 6 धावांची गरज. शेवटच्या षटकावर हा सामना येऊन पोहोचलेला आहे पंचांच्या डावीकडून. गोलंदाज अरमान घेतो स्टार्ट. बॅटची इनसाइड एज. बॉल स्क्वेअर लेगला अडवला जात नाहीये, पण क्षेत्ररक्षक आहे डीपला. एक सिंगल पूर्ण ऑन दी स्टंप थ्रो. क्या बात आहे. परफेक्ट थ्रो बॅटिंग एंडला केलाय. फक्त 1 धाव मिळते शेवटचे 5 बॉल्स आणि जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. ध्येयाची नशा तुम्हाला जिंकण्याची मजा देते आणि तीच मजा लुटण्यासाठी प्रत्येक खेळाडू आसुसलेला आहे, पण अजूनही मनामध्ये खूप काही चाललंय. मनामध्ये विचारांची चलबिचल आहे. सामना जिंकणार की आपण सामना हरणार, पण आपण जिद्द नाही सोडणार. हाच अप्रोच प्रत्येक खेळाडूचा दिसून येतोय मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवर आता फलंदाज अरबाज पोहोचला. अरबाज खेळतो 1 धावेवर. प्रकाश खेळतोय 2 धावेंवर. बॉलिंग ट्रॅकवर अरमान 1 धाव या अगोदर खर्च करतोय. 5 चेंडू 5 ची गरज. आकुटप्याचा बॉल, पण बॉल कव्हर करेपर्यंत 1 धाव पूर्ण केली. काय घटना मैदानाच्या आतमध्ये घडते. गोलंदाज चांगलीच गोलंदाजी करतोय, पण त्या ठिकाणी बॉल शरीराचा संपर्क होऊन खेळपट्टीच्या आजूबाजूला पडतोय. तोपर्यंत वेगानं ती 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. 2 धावा या षटकात मिळाल्या आहेत हयात 11ला. जिंकण्यासाठी आवश्यकता 4 चेंडू 4 धावा. 4 चेंडू 4 धावांची गरज आहे. जिकडे ताकद कामी येत नाही अशा वेळेला तुम्हाला डोकं चालवावं लागतं. क्रिकेटचा खेळ तसाच आहे. डोकं चालवल्यावर तुम्हाला उत्तर मिळतं. आणि पाहूया या ठिकाणी आता हातपाय चालवण्याच्या सोबतच डोकं चालतंय का. ड्राइव्ह केलंय. बॅक टू द बॉल. डॉट बॉल. मस्ट नीडेड डॉट बॉल फॉर टीम सिद्धेश्वर बॉईज. टाळ्यांचा गजर तुम्हाला ऐकायला मिळतोय. शिट्ट्या तुम्हाला ऐकायला मिळतात. क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुमच्याकडून चांगला खेळ होणार तुम्हाला 100% टाळ्या मिळणार, तुम्हाला 100% शिट्ट्या मिळणार आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये अरमानच्या वतीने सिद्धेश्वर बॉईजचा पाहायला मिळतोय. पण पाहूया प्रकाश यांचं देखील दडपण वाढलंय, पण प्रकाश देखील आता हयात 11 या संघाकडून तसा खेळ देतील का. अपेक्षा दोन्ही संघातील खेळाडूकडून प्रेक्षकांच्या आहेत. कोणीही जिंकू देत, क्रिकेट जिंकते हे देखील महत्वाचं आहे. आता जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. 3 चेंडू 4 धावा. पुढचा बॉल अरमान. फिरून खेचायचा होता प्रयत्न, पण बॉल डायव्हर्ट होतोय पॉइंटला. एक सिंगल पूर्ण केली जाते. स्ट्राईक रोटेट होते. लेग बायची 1 धाव मिळते. बॉल शिल्लक आहेत 2. जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. 2 चेंडू 3 धावा. 2 बॉल अँड 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. सामना होता कुठे, सामना आला कुठे. क्रिकेटची हीच मजा आहे. आता मला धडधड कळते. कोणाची, तर आमच्या दोन्ही एक्स्ट्रा मेंबरची. दोघांच्या हार्टबीट्स वाढलेले आहेत. पण पाहूया आता कुठला एक्स्ट्रा मेंबर आनंदाने हा कॉमेंट्री बॉक्स सोडतोय. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 3 धावाची. बॉलिंग ट्रॅकवर अरमान तयार. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच अरबाज. ओ पूल करायचा प्रयत्न होता. विकेट कीपर इन ऍक्शन. टेकन अ कॅच. बॅटर इज आउट. मॅच इज ऑन फॉर बोथ टीम्स. एक बॉल आता निकाल ठरवणारा आहे. फलंदाज कोण येईल त्याच्यावर लक्ष लागलेलं आहे. हयात 11 गोरेगाव संघाकडून जो कोणी येणार आहे त्याला मात्र एकच विचार करायचा आहे, मला फक्त मारायचंय. मला सिंगल डबल खेळून चालणार नाही. मला फक्त मोठा फटका खेळायचा आहे आणि तोच खेळण्यासाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. दुर्गेश येत आहेत. एका चेंडूमध्ये 3 धावांची गरज आहे. 1 बॉल 3 रन्स रिक्वायर्ड टू विन. तुमच्या गुणांची चर्चा होईल, तुमच्या चुकांची चर्चा होईल, तुमच्या खेळाची चर्चा होईल आणि ही चर्चा दोन्ही संघांच्या वतीने पाहायला मिळते. दोन्ही संघांनी पहिल्या 2 षटकांमध्ये चांगलीच फलंदाजी केली होती, पण उर्वरित 3 षटकांमध्ये ती चलबिचल पाहायला मिळाली आणि त्याचमुळे आता गौरव हा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय. 1 चेंडू जिंकण्यासाठी 3 ची गरज. बॉलर जो आहे तो अंडर 18 कॅटेगरी मधला आहे, पण मी म्हणालो होतो की क्रिकेटच्या खेळामध्ये तुमचं वय किती आहे त्या गोष्टीला महत्व नाही, तुम्ही कसं खेळताय त्या गोष्टीला महत्व. टाळून जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. 1 चेंडू 3 ची गरज. अजय स्पोर्ट्स कडून 500 रुपयाचं बक्षीस सिद्धेश्वर स्पोर्ट्स साठी जर हा सामना जिंकला तर पाहूया. 1 चेंडू
तीनची गरज, कंपल्सरी चेस. स्ट्रायकरला फलंदाज आहे ते म्हणजेच मिस्टर गौरव. आपल्या संघाचं जिंकण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, पण एका बाजूला अरमानने स्वप्न दाखवलंय आम्ही जिंकणार आहोत, आणि पाहूया कुठल्या संघाचं स्वप्न होते पूर्ण. एक चेंडू जिंकण्यासाठी 3ची गरज. टाळ्या होऊन जाऊ द्या शेवटच्या बॉलसाठी. 1 बॉल 3 रन्स. हा बॉल पुल केलाय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय. चौकार आलाय. हयात 11 गोरेगाव जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम सिद्धेश्वर बॉयज. चला चला मैदान रिकामी करायचंय. आपण लगेचच काही सन्मान घेणार आहोत. टॉस होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील देणार आहोत आपण. तर आपण बबन गुरव साहेबांना सन्मान व्यासपीठावर करणार आहोत, ज्यांनी खरंच एक चांगलं क्रिकेट या खेळाडूंना खेळण्याची संधी दिली, आणि आपण देखील शेवटच्या मोमेंटपर्यंत होतो. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये काही होऊ शकते, पण जिद्द तर 100% तुम्हाला तुमच्या खेळाडूंची पाहायला मिळाली की सामना कुठे होता आणि त्यांनी सामना कुठे आणला. तर ही जिद्द आहे सिद्धेश्वर बॉयजची. पण शेवटच्या बॉलवर तो निकाल हयात 11च्या बाजूने गेला. तर बबन गुरव साहेबांचा विशेष सन्मान आपण आयोजकांच्या वतीने करत आहोत. चला, बबन गौरव साहेब जे सिद्धेश्वर बॉयजचे पुरस्कर्ते आहेत त्यांचा विशेष सन्मान आपण व्यासपीठावर करतोय. जे सिद्धेश्वर बॉयजला नेहमीच प्रमोट करतात वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, त्यांच्या वतीनं त्यांच्या माध्यमातून सिद्धेश्वर बॉयज हा संघ खेळतो. तर त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आणि आभार की आपण या सर्व तरुणांना एकत्रित घेऊन चालतायत. आपलं देखील तितकंच कौतुक, अभिनंदन, आणि पुढच्या सर्व स्पर्धांसाठी सिद्धेश्वर बॉयजला खूप खूप शुभेच्छा. प्ले वेल. खूप चांगला खेळ खरं तर दिलाच आहे त्यांनी, नो डाऊट अबाउट इट. पण आता आज क्रिकेट आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये निकालाला महत्त्व दिलं जातं. धन्यवाद बबनजी, आपला मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला टॉस आपण करूया. मॅन ऑफ द मॅच ठरतायत. नॉस्टा ट्रॉफी देखील खूप चांगली आपण दरवर्षी पाहतो बबन गुरव यांची, आणि मी सुद्धा एक दिवस त्या ठिकाणी समालोचना आलो होतो. तर नक्कीच नेहमीच नॉईस क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये कांदिवलीमध्ये